आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सासूबाई, बाबा. होय काय ग बाळा, समीररावांची काळजी वाटते ना? साहजिकच आहे. हे बघ, कुटुंबातल्या कोणा एकाला जर आपल्यापेक्षा जास्त त्रास भोगावा लागत असेल तर घरातल्या इतरांनी थोडस धीराने घ्यायचं असतं. समीररावांना आपल्याला जर हिंमत द्यायची असेल तर तुला थोडं खंबीर व्हावं लागेल. कळतंय का? त्या धीर द्या तिला. सध्या तिला खूपच गरज आहे धीराची. आणि तिच्या मनाची समजूत घालून ठेवा की निर्णय काही झाला तरी तिला शांतच राहायचंय. कारण समीर काय आता परत येणार नाहीये. मी कसं माझ्या नवऱ्याशिवाय जगतेय तसं तिलाही सवय करायला हवी ना. ते नंतर त्रास नको म्हणून म्हटलं आधीच सांगून ठेवा. वृंदा, असं कसं बोलवतं का तुझ्याच्याने? स्वतःच्या बहिणीविषयी असं बोलतेस तू? अहो, तिच्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला जीवे मारलंय, तिला काही वाटत नाहीये. मी कशाला काय वाटून घ्यायचं? वाईट वाटतं ताई. राणा गेल्याचं दुःख कोणाला किती झालंय याचं मोजमाप तू कसं करतेस ते मला कळत नाहीये. पण म्हणून समीर गुन्हेगार आहे हा आरोप मी स्वीकारावा अशी इच्छा आहे का तुझी? तर तसं नाही होणार. कारण माझी पूर्ण खात्री आहे की समीर निर्दोष आहेत. आणि माझी अशी इच्छा आहे की लवकरात लवकर तुझे डोळे उघडावे आणि सत्य काय ते कळावं. सत्य काय आहे ते कळेलच लवकर. मी केला ना वकील. अगं पण ही केस सरकारी वकील लढणार होते ना, मग तू कशासाठी केलास आणखी वेगळा वकील? समीररावांना मुद्दाम अडकवण्यासाठी वेगळा वकील केलास का तू? माझ्या नवऱ्याला न्याय मिळण्यासाठी वकील केला मी. कोणाला दिली अशी केस तू? मला. मला दिली आहे त्यांनी केस. तुम्ही ॲडव्होकेट अजिंक्य मांडलेकर. नमस्कार. या ना आतमध्ये. मिसेस वृंदा भलम यांनी मला त्यांची केस दिली. पण काय ना, माझं एक तत्व आहे. जोवर मी शुअर होत नाही की माझा अशील प्रामाणिक आहे तोवर मी केसला हात पण लावत नाही. त्यामुळे मला थोडी माहिती हवी होती. प्रश्न होते माझे. आय थिंक यू ऑल डोंट माइंड. नाही, तुम्ही आम्हाला प्रश्न नाही विचारू शकत. का? कारण एक तर तुम्ही आमचे वकील नाही आणि दुसरं म्हणजे आमची चौकशी करण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये.
तसंही तुम्ही तिची केस अजून घेतली नाहीये ना? हो, या घरात पण एक वकील आहेत. काय? नाही काही नाही, बट यू आर करेक्ट. तुमचं वकीलपत्र मी घेतलं नाहीये, त्यामुळे तुमची चौकशी करण्याचा मला अधिकार नाहीये. पण मिसेस वृंदा घोलप, त्यांचं वकीलपत्र मी घ्यायचा विचार करतोय, त्यामुळे त्यांना मी प्रश्न करूच शकतो. सो मिसेस वृंदा, मला जरा समीर विषयी माहिती द्या. तुमचा संशय आहे ना समीर? तो असण्यामागे काही ठोस कारण? सांगते. आता होती ती माझी बहीण ओवी, तिचा नवरा समीर महाले. समीरचे आणि आमचे आधीपासून वाद होते. आमच्या ओवीला पण काही कमी छळलं नाहीये समीरने. ए बाई वृंदा, आता जुनी मडी उकरून काढायला पाहिजेत का? सांग बरं. या आशालता महाले, ओवीच्या सासूबाई, यांनी खूप त्रास दिलाय आम्हाला. माझे मिस्टर आजारी होते, त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. त्यावेळी समीर दारूच्या नशेत इकडे येऊन त्यांना बोलून गेला की राणा जगला काय मेला काय, मला काही फरक पडत नाही. त्यानंतर यांचं राहतं घर गेलं. मग काय राहायला आले इकडे आमच्या घरी. मग खोटं वागून, सगळ्यांशी गोड गोड बोलून समीरने नाटक केलं की तो सुधारलाय. मी कसा सुधारलोय हे दाखवलं सगळ्यांना. थँक्यू. मला माहिती आहे ना, मी तुमच्या नवऱ्याविरुद्ध केस लढणार. हो माहिती आहे ना. पण हे कोर्ट नाही, घर आहे आमचं. आणि तुम्ही आमच्या घरचे पाहुणे आहात. आणि घरी आलेल्या पाहुण्यांचं आदरातिथ्य करावं हे आमच्या बाबांनी शिकवलंय आम्हाला. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की समीरने आधी सगळ्यांशी जुळवून घेतलं आणि मग राणाचा खून केला? म्हणजे त्याच्या मनात राणाविषयी आधीपासूनच राग होता? हो, आधीपासूनच यांच्याविषयी राग होता. पण कसला राग होता? म्हणजे राणाचा खून करण्यामागे समीरचं नक्की मोटिव्ह काय होतं? समीरने काहीही केलेलं नाहीये, कळत कसं नाहीये तुम्हाला? समीर असं करूच शकत नाही. एक मिनिट. आपलं मगाशीच ठरलंय ना की आपण एकमेकांशी बोलायचं नाही. मग ना तुम्ही मला प्रश्न विचारायचे, मी तुम्हाला प्रश्न विचार. हे ठरलंय ना? प्लीज मला जरा यांच्याशी बोलू द्या. तुम्ही मध्ये मध्ये बोलू. हो, पण तुम्ही असत्याला सत्य करण्याचा प्रयत्न करताय म्हणून बोलतेय मी. काय? तुम्ही समजताय तसा वकील नाहीये मी. आजपर्यंत असत्याच्या बाजूने कधीच लढलो नाही मी. हो, पण मिसेस ओवी, एकदा का मी केस घेतली ना
की त्याचा निकाल माझ्या बाजूने कसा लागेल याचाच मी प्रयत्न करतो. मग ब्रह्मदेव आला तरी गुन्हेगाराला वाचवू शकत नाही. आणि हातांचा माज नाही, रेकॉर्ड. साहेब काय वाडकरांच्या घरी वकील गेले होते. मग पुढे काय? अजिंक्य मांडलेकर. तो हो. एवढा महागडा वकील वाडकर मास्तरांना परवडला कसा? जावयासाठी भरपूर पैसा ओततोय वाटतं म्हातारा. त्याच्याकडे एवढा पैसा आला कुठून ते माहित नाही, पण साहेब वाडकरांनी त्यांना केस दिली तर? देव दे रे, काय होत नाही. साहेब तसं नाही, तुम्हाला माहिती आहे अजिंक्य मांडलेकर कसा आहे तो. साहेब तो आधी ऑफिस मध्ये केस लढतो आणि कोण गुन्हेगार आहे तो शोधून काढतो. साहेब तुम्हाला तर माहिती आहे की खरा गुन्हेगार समीर नाहीये. वकील पत्र घेतलंय का त्याने? वकील पत्र नाही घेतलंय साहेब, पण तो गुन्हेगारांपर्यंत जातो. तो आपल्या दारापर्यंत येईल. ठीक आहे. समोरच्या खेळाडूंनी डाव आपल्या हातात घ्यायच्या आधीच आपण खेळ संपवायचा. त्याने वकील पत्र घ्यायच्या आधीच आपण केस संपवून टाकायची. अगं हो हो बाळा, हे बघ तुझी तळमळ, तुझी घालमेल सगळं सगळं कळतंय मला, कळतंय का? पण ना तू आता आता येण्याची गडबड करू नकोस का? हा ओ हो 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 आहोत ना का आम्ही, आहोत आम्ही तिची काळजी घ्यायला. हा तू 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 सावर, तू सावर, कळलं का? आणि तू तुझी काळजी घे. हा बर 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 बर, कर कर तिला निवांत फोन कर आणि बोल, तिलाही बरं वाटेल जरा. हा चल मग ठेव फोन. चल चल चल, काळजी घे. बाबा कोणाचा फोन होता? वेळाच फ्लाईट मिळाली नाही तिला म्हणून येऊ शकली नाही. ती रडत होती खूप. राणाला शेवटचं बघता आलं नाही, भेटता आलं नाही असे म्हणत होत. ओवी खरं सांगायचं ना तर आपण सगळ्यांनीच एकमेकांना भेटताना आपल्या आयुष्यातल्या शेवटचा क्षण असल्यासारखंच भेटलं पाहिजे, नाही का? आपण आयुष्याच्या ताटामध्ये पुढे काय वाढून ठेवलंय
आपल्याला कुठे काय माहित असतं. नाही? काय गंमत असते बघ. म्हणजे आपल्यात एखादा नवीन जीव येणार असेल तर त्यासाठी 9 महिने आधीच कळतं आपल्याला. पण आपल्यातनं कोणी जाणार असेल तर मात्र त्याची सूचना कधीच आधी मिळत नाही, नाही का? म्हणजे सुखासाठी 9 महिन्यांचा आणि दुःखासाठी अगदी क्षणभराचा अवधी देतो तो देव. त्यालाही माहित असेल की सुखाच्या प्रतीक्षेत माणूस बराच काळ थांबून राहू शकतो, पण दुःख पचवायची ताकद नसते त्याच्यावर. म्हणून बघ ना, अगं एखाद्या माणूस आपल्याला भेटतो त्यावेळेला त्याच्या भेटीचा हा शेवटचा क्षण आहे हे कुठे माहित असते का आपल्याला? कुठे कळतं आपल्याला? आपण त्या माणसाला भेटतो आणि जातो, पुढे निघून जातो. पण त्यानंतर आपण आपापल्या कामात गुंतलेले असताना तो माणूस कदाचित या जगाचा निरोप घेत असेल शेवटचा. हे कुठे कळतं का आपल्याला? त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे आपला राणा जाताना आपण सगळे त्याच्या सोबत होतो, पण त्याचा शेवटचा क्षण यायच्या आधी आपण सगळेच भरभरून जगलो, हसलो. जाता जाता त्या म्हाताऱ्याच्या परडीत 2 सुखाचे क्षण देऊन गेला माझा राणा. असेल तर ते तुम्ही सुद्धा येत आहे. नाही पण खरंच त्याची काही गरज नाही. नाही असं कसं? समीरसाठी येणार ना बाई. मी त्या जज साहेबांच्या हातापाया पडीन, त्यांना सांगितलं माझ्या लेकराला सोडा. आईची हाक ऐकतो कोर्ट. आई, अहो कोर्ट येते तिथे नात्यांची हाक नाही, पुरावे लागतात. बरोबर आहे काकू, तुम्ही घरीच थांबा. हा अशाल ताई, ऐका माझा, ऐका तुम्ही. उगाच नका दगदग करू तुम्ही. थांबा, तुम्ही घरीच थांबा. मुलांकडे सुद्धा लक्ष द्यायला कोणीतरी थांबायला हवं ना. आणि नका तुम्ही समीररावांची अजिबात काळजी करू नका. होणार सगळं व्यवस्थित होणार, नीट होणार सगळं. बर, नाही मी थांबते मग घरी. पण तुम्ही सुद्धा कोणी समीरची काळजी करू नका. मला माहिती ना तो निर्दोषच आहे बाई. हो हो म्हणजे सासूबाई. काका, मुक्ता आणि आभा क्लासला चाललेत, मी येतो तुमच्यासोबत. बर ठीक, चला. बाबा, कोर्टात निघालात ना? हो. चला मी पण येते, एकत्रच जाऊया. काय झालं? नाही, आजपर्यंत फक्त कल्पनाच करत आलो होतो. कुरुक्षेत्रावर आपल्या नातेवाईकांच्या, आपल्या भावंडांच्या विरोधात लढायला निघालेले कौरव पांडव कसे दिसत असतील, आज प्रत्यक्षात पाहताही आलं. हो, पण कोण कौरव आणि कोण पांडव हे कोर्टात निकाल लागल्यावरच कळेल ना बाबा? हो हो, सत्यमेव जयते. पण मुंदा, सत्याच्या या देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याच माणसांच्या जीवाचा, आनंदाचा असा रक्ताभिषेक करण्याची खरंच गरज आहे का? आणि एकत्रच जायचं असेल तर असं छान एक कुटुंब म्हणून जाऊन की काय हरकत आहे? अजून वेळ गेलेली नाही बाळा. तुझ्या मनात समीररावांबद्दल हा जो काही आकस आहे ना, तो सोडून दे. हे जे काही सगळं चाललंय ना, कुणीतरी समीररावांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, निश्चितपणे लक्षात घे.
चला, म्हणजे तुमच्या नजरेत मी कौरव आहे यावर तर शिक्कामोर्तब झालाय. कशाला काळजी करताय बाबा? मी ऍडव्होकेट अजिंक्य मांडलेकरांना विचारलंय. त्यांना उतरू दे कुरुक्षेत्रामध्ये, मग बघा तू. मी एकटी जरी असले तरी अजिंक्य मांडलेकर माझे सारथी असणार आहेत या केसमध्ये. मी तुम्हाला संधी देते. वाचवायचे समीरला, वाचवा. पण कधीपर्यंत? जोपर्यंत अजिंक्य मांडलेकर माझ्या बाजूने उतरत नाही. एकदा का ते माझ्या बाजूने उतरले की मग समीरला कोणीही वाचवू शकणार नाही. आणि हा त्यांचा माज नाही, रेकॉर्ड आहे.